Okay, hello, am I audible? हो सर. Yes, there might be some network issues. That's why I got disconnected. Okay, तो काल आपण ज्या परमिशन्स बघितल्या, रीड, राईट अँड एक्झिक्यूट. एक्स, राईट फॉर डब्ल्यू, रीड फॉर स्मॉल आर. ओके, आणि त्यांना आपण न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कसं बघितलं? 4, 2 आणि 1. दॅट इज 7 इन टोटल. ओके, क्लिअर आहे हे? येस सर. ओके. त्यानंतर हे युजर्स. आता आपण बघणार आहे चेंज परमिशन्स आणि चेंज ओनरशिप. तर त्याच्यामधलं फर्स्ट आहे सीएच मोड. सीएच मोडने काय होतं? तर सीएच मोडने आपण परमिशन्स चेंज करतो. चेंज मोड, दिस इज सीएच मोड. ओके, दॅट मीन्स काय की आपण जे फाईलला परमिशन्स दिलेल्या आहेत, रीड मोड, राईट मोड, जे काय असेल ते त्या आपण चेंज करू शकतो. ते कसं करायचं? तर विथ दिस कमांड सीएच मोड. ओके, फॉर एक्झाम्पल फाईल हे आपल्याकडं लॉग फाईल्स. ओके, तर ह्याच्यावरती काय आहे? जे फर्स्ट आहे, underscore means it is a file. This means it is a file. Then first three permission are for user. This is a user. Then these three permissions, next three permissions are for group, and these three for everyone else. Okay. तर ह्या परमिशन्स आपण मॉडिफाय करू शकतो. ओके, तर या मॉडिफाय कशा करायच्या? Just a minute. Okay. तर ह्याच्या परमिशन चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता हे युजर आहे, हे ग्रुप आहे, आणि हे एव्हरीवन एल्स आहे. तर जेव्हा आपण त्याला सीएच मॉड सोबत यूज करायचंय, त्यावेळेला आपण कसं यूज करतो त्याला? तर यू इज फॉर युजर, ओनर, ओनर किंवा युजर. फर्स्ट जे असतो युजर, जे नेम आपल्याला फाईल सोबत दिसतंय, तो असतो त्याचा ओनर.
ओके. देन सेकंड असतं ग्रुप. देन असतं अदर्स. सो त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म्स आहे यू, जी अँड ओ. इट्स युजर, दिस इज ग्रुप, दिस इज अदर्स. सो परमिशन जेव्हा चेंज करतोय आपण, तर त्या चेंज कशा येणे होणार, तर आपल्या या शॉर्ट फॉर्म वरती आपली कमांडचं हे काय, सिंटॅक्स chmod, त्यानंतर ऑप्शन्स देऊ शकतो आपण, देन मोड अँड देन फाईलचं नाव. ओके. तो आपण चेंज करूया. ओके. सो आपल्याकडे फाईलचं नाव काय आहे, wget log.1. त्याची परमिशन आपल्याला चेंज करायची. सध्या त्याच्याकडे एक्झिक्युटेबल आहे का ओनरला, तर नाहीये. जर ती आपल्याला चेंज करायची आहे, तर आपण काय करणार, जो युजर आहे chmod, युजरला परमिशन ऍड करायची आहे एक्झिक्युटेबलची. युजर प्लस एक्स, देन फाईलचं नाव. फाईलचं नाव काय, wget -log.1. ओके. हो सर. ओके. सो आता आपल्याला एरर काय आलाय की परमिशन चेंज करणं अलाउड नाही, बिकॉज या फाईलचा ओनर कोण आहे, रूट. आणि आपण सध्या युजर कोण आहे, खाली. तो याला परमिशन नाहीये. तर आपल्याला रूट ॲज अ रूट युजर लॉग इन करावं लागेल. त्यावेळेला आपण त्याला चेंज करू शकू. तर ही जी फाईल आहे, आपण जिला मॉडीफाय करतोय, wget1, तिचा ओनर कोण आहे, रूट आहे. आणि आपण मॉडीफाय ॲज अ खाली युजर करायचं ट्राय करतोय. दॅट इज सिम्पली नॉट पॉसिबल, बिकॉज त्याला कुठल्या राईटच्या किंवा एक्झिक्युटेबलच्या परमिशन नाहीयेत. ग्रुपला किंवा ऑदर्सला पण येस सर. फक्त रीडच्या परमिशन्स आहेत. दॅट्स आपण कोणतेही चेंजेस करू शकत नाही. त्यामुळे आपण ऍज अ रूट युजर लॉग इन करणार आहोत. तो sudo टू. आता आपण ऍज अ रूट युजर लॉग इन झालो. तो आपण आता परमिशन्स चेंज करू शकतो. सेम कमांड, परमिशन चेंज झाली आहे, चेक कसं करणार, ls -l wget -log.1. एक्झिक्युटेबलची परमिशन ऍड झाली आहे. समजते. येस सर. हो हो. येस. ओके. सो chmodचा यूज काय आहे, सिम्पली फाईलला मॉडीफाय करायचंय, त्याचे मोड्स चेंज करायचे. रीड मोड आहे, राईट मोड आहे, किंवा एक्झिक्युटेबल मोड आहे. हे मोड्स आपण चेंज करतोय. आधी जर बघितलं आपण, आपल्याकडे परमिशन कोणती होती, फक्त रीड राईट फॉर युजर, म्हणजे ओनर. आणि आता काय झालंय, एक्झिक्युटेबलची आपण परमिशन ऍड केलेली, राईट. हो सर. देन आपण अजून काय करू शकतो, एक ऑप्शन अजून येतो,
आपण इथं युजर साठी यू यूज केलं होतं, राईट? युजरला स्पेसिफाय करण्यासाठी यू यूज केलं होतं. जर ग्रुपला स्पेसिफाय करायचं असेल तर जी यूज करणार. ऑर्डरला स्पेसिफाय करायचं असेल तर ओ यूज करणार. आणि जर तिघांनाही, फॉर युजर, ग्रुप अँड अदर, या तिघांनाही इन्क्लूड करायचं असेल तर आपण ए यूज करणार. ए मीन्स काय तर ऑल, फॉर ऑल. आपण त्या फाईलची परमिशन चेंज करणार. ओके. फॉर एक्झाम्पल आपण याच फाईलवरती करू. ए प्लस एक्झिक्युटेबल. सगळ्यांना एक्झिक्युटेबलची परमिशन अलोकेट झालेली. येस सर. युजरला झाली, ग्रुपला झाली आणि अदर्सला झाली. देन आपण रिमूव्ह पण सिमिलरली करू शकतो परमिशन्स. रिमूव्ह कशा करायच्या तर सेम सीएच मोड, जिथं ए प्लस केलं होतं तिथं फक्त मायनस करायचं. इथं एक्झिक्युटेबलची परमिशन आहे, आहे, आहे. आपण केलं ऑल मायनस एक्झिक्युटेबल परमिशन, तुमची परमिशन रिमूव्ह झालेली. समजतंय? येस सर. ओके. नेक्स्ट आहे तुमचं, ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा तुम्ही. बाकी डॉक्युमेंट तर शेअर केलेले नाही. देन नेक्स्ट आहे आपलं CHOWN, दॅट इज चेंजिंग द ओनरशिप. ओके. चेंजिंग ओनरशिप म्हणजे फाईलचं, जी आपली फाईल आहे, सपोज ही फाईल 1.txt आपल्याकडे फाईल आहे, हिचा ओनर सध्या सपोज काली हा युजर आहे. ओके. सो आपण काय करू शकतो, CHOWN या कमांडचा यूज करून हा युजर चेंज करू शकतो. आपण ही फाईलचा ओनर ॲज अ सपोज रूटला असाइन करू शकतो. ओके. चेंज ओनरशिप. ओनरशिप्स का चेंज करतो आपण, बिकॉज जेव्हा आपण एखादी सर्व्हिस रन करायची, ती फाईल एखाद्या म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल जेव्हा असतात, ॲज अ सिस्टम युजर तुम्ही कुठल्याही फाईलला ॲज अ सर्व्हिस रन करणार आहे, त्यावेळेला ओनरशिप ऑफ फाईल मॅटर करते. बिकॉज ती फाईल आपल्याला कंटिन्युअसली रनिंग ठेवायची आहे ऑन स्टार्टअप ऑफ दॅट ऑपरेटिंग सिस्टम. तर त्यावेळेला तुम्हाला त्या फाईल्सची, जेव्हा तुम्ही नॉर्मली एक्झिक्युटेबल बनवता, सपोज एखादं रिएक्टचं ऍप्लिकेशन आहे, तुम्ही त्याचं एक डिप्लॉयमेंटसाठी एक्झिक्युटेबल फाईल बनवली. ओके. आणि तिचा ओनर सध्या सपोज जो आपला जनरल युजर आहे, जनरल युजर असेल, बट ती आता बॅकग्राऊंड मध्ये ऍज अ सर्व्हिस रन व्हायला पाहिजे, राईट? सो ऍज अ सर्व्हिस रन होण्यासाठी ऑन स्टार्टअप म्हणजे काय, ऑन स्टार्टअप म्हणजे जेव्हा तुमचा सिस्टम बूट होईल तेव्हा ती सर्व्हिस इनेबल व्हायला पाहिजे, रन व्हायला पाहिजे. तर त्यावेळेस त्या फाईलचा ओनर जो आहे तो चेंज करावा लागेल. आपण त्या फाईलचा ओनर कोण करणार, जो आपला सिस्टम युजर आहे, जो की त्या फाईलला यूज करणार आहे, रन करणार आहे, त्या सिस्टम युजरला ती फाईल आपण असाइन करू. ओके. समजतंय? हो सर. येस.
तर आपण काय करूया, एक फाईल क्रिएट करू. नॉर्मल खाली जे यूजर आहे त्याच्याने आपण फाईल क्रिएट करूया. तर फाईल डॉट टेक्स्ट. याचा ओनर पण आहे, खाली युजर आहे. ओके. आता आपल्याला याचा ओनर रूटला असाइन करायचे. आपण काय करणार, CHOWN, देन ओनर चेंज करण्यासाठी काय सिंटॅक्स आहे, ऑप्शन्स. ऑप्शन काय आहे, -v, ज्याच्याने चेंजेस जे होत आहे ते शो करता. आर रिकर्सिव्ह, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या डिरेक्टरीची ओनरशिप चेंज करताय त्यावेळेला रिकर्सिव्ह तुम्ही अप्लाय करता, बिकॉज त्या डिरेक्टरी मधल्या सगळ्या फाईल्सची ओनरशिप तुम्ही ट्रान्सफर करता. ओके. तो आपण जास्त ऑप्शन सोडून देऊ. ठीक आहे, आपण यूज करू देन रूट, देन फाईल डॉट txt. Ready to change ownership from Kali to root. Okay. कमांड आपण sudo ने रन करूया. ओनर चेंज झालेल्या फाईलचा आपल्या. Yes, sir. येस. पण आपण चेंज ओनर सोबत अजून काय करू शकतो, दॅट्स एक्झाम्पल आहे की थोडं पुढे गेल्यानंतर लक्षात येईल, जेव्हा डिप्लॉयमेंट वगैरे तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला हे एक्झाम्पल समजेल कसं आहे. chmod प्लस एक्स डिप्लॉय डॉट sh, म्हणजे जो सिस्टम किंवा सुपर युजर आहे त्याला ही एक्झिक्युटेबलची परमिशन देतो आपण, सो दॅट जेव्हा तुम्ही सिस्टम रन कराल त्यावेळेला तुमची ही स्क्रिप्ट रन होईल आणि बाकीच्या डिपेंडन्सीज वगैरे इन्स्टॉल होतील. ओके. फॉर Yes, chmod sir. आणि chmod. नेक्स्ट रिमेनिंग का SSH. ओके. SSH काय असतं, तर आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, सर्व्हर आहे, त्याला आपण ऍक्सेस करू शकतो वाया आपला कोणत्याही दुसऱ्या सिस्टमच्या टर्मिनल. ओके. जेव्हा तुम्ही सर्व्हर रन करता त्यावेळेला तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी तिला GUI नसते. ओके. जसं ह्या काली लिनक्सला आपल्याकडे सध्या ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, तशी जी सर्व्हर OS असते तिला कुठलीही GUI नसते. तर तुम्हाला ती ऍक्सेस कशी करायची, तर ती ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला यूज करावं लागतं SSH. Yes, sir. SSH चा फुल फॉर्म काय, सिक्युअर शेल, जे की नेटवर्कचा यूज करून आपण आपल्या सिस्टमला ऍक्सेस करतो, रिमोट ऍक्सेस. ओके. तर ते आपण कसं करायचं ते बघू.
आता ही जी बूट करतोय आपण ती आपली एक सर्व्हर लिनक्स आहे. जर सेम यूज करायचे असेल तर इन्स्टॉल करू शकता. ubuntu server. इथनं ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही सर्व्हर ओएस डाउनलोड करू शकता आणि देन इन्स्टॉल करून तुमच्या सर्व्हरवरती रन करू शकता. ओके. जी सर्व्हर ओएस असते तिला कुठलीही जीयूआय नसते. दॅट्स वाय आपल्याला SSH चा यूज करावा लागतो, बिकॉज तुमचे जे सर्व्हर्स आहे ते सर्व्हर तुम्हाला डायरेक्टली अवेलेबल नसतात ऑन युअर लाईक कंपनी प्रेमाइस और तुमच्या इन्स्टिट्यूशनच्या प्रेमाइस मध्ये ते फिजिकली अवेलेबल नसतात. मोस्ट ऑफ द टाइम्स क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज करतो आपण, जे की AWS किंवा Azure किंवा दुसरं कोणतंही जे क्लाउड कंपनी प्रेफर करत असेल ते यूज करतात. ओके. सो त्यावेळेला तुम्हाला SSH चा यूज करावा लागतो. रिमोटली तुमच्या सर्व्हर सिस्टमला तुम्ही ऍक्सेस करता युझिंग SSH प्रोटोकॉल, सिक्युअर शेल प्रोटोकॉल. ह्याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन्स लाईक जर SSH यूज करायचं तर मल्टिपल ऍप्लिकेशन्स तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये मोस्टली तुम्ही ऐकलं असेल एक सॉफ्टवेअर येतं पुट्टी, अजून अजून एक आहे मोबा एक्सटर्म. असे भरपूर क्लायंट्स सॉफ्टवेअर आहे जे की तुम्हाला SSH ऍक्सेस प्रोव्हाइड करतात. ओके. सो आपण प्रॉपरली बघूया कसं करायचं ते. ओके. आता हे जे आहे, हे माझं लिनक्स सर्व्हर बूटअप झालंय. ओके. इथं माझं लॉग इन आणि पासवर्ड आपण देतो, ज्याच्याने की आपलं सिस्टम लॉग इन होईल. ओके. तर आपलं सिस्टम लॉग इन झालेलं आहे. आता आपल्याला एक सर्व्हिस स्टार्ट करायची आहे, जी की आहे SSH. आपण ऑलरेडी एक कमांड बघितली बीट ऑफ. हॅलो हॅलो, ऑडिबल? हो सर. येस. ओके. नेटवर्क. ओके. तर बीट ऑफ ही कमांड आपण ऑलरेडी बघितलेली आहे, ज्याच्याने आपल्याला रिसोर्सेस काय काय यूज होत आहे ते सगळं मॉनिटर करू शकतो. देन आपल्याला आता SSH इनेबल करायचं. सर्व्हिस SSH आणि त्याचा आपण आधी स्टेटस बघूया.
स्टेटस काय दिसतं आपल्याला? तर डिसेबल्ड. Yes, sir. ओके. ऍक्टिव्ह. ऍक्टिव्हच्या पुढे काय आहे? इनऍक्टिव्ह. आणि डेड म्हणजे एसएसएच जी प्रोसेस आहे आपली ती बंद झालेली. ओके. सो आपण ती स्टार्ट कशी करणार? Authentication failed. Okay. आता सर्व्हिसचा स्टेटस आपण चेक करू. ऍक्टिव्हच्या पुढे काय आलेलं आहे? ऍक्टिव्ह रनिंग. ओके. देन Yes, sir. आपल्याला पाहिजे त्या सिस्टमचा आयपी ऍड्रेस. जर रिमोटली ऍक्सेस कशाचा यूज करणार आपण? आयपी ऍड्रेसचा यूज करून रिमोटली ऍक्सेस करणार. ओके. तर त्यासाठी कमांड आयपी ई, ज्याच्याने आपल्याला सिस्टमचा आयपी वगैरे दिसणार आहे. विंडोज 10 प्लस जर असेल तर तुम्ही डिरेक्टली एसएसएच करू शकता तुमच्या टर्मिनलवरनं. सो एसएसएच देन युजर नेम, ज्या युजरने आपल्याला लॉग इन करायचंय सिस्टम मध्ये, ऍट आपल्या सिस्टमचा आयपी ऍड्रेस. तर आयपी ऍड्रेस काय आहे आपला? नेटवर्कचा इश्यू आहे ठीक आहे. आपला आयपी ऍड्रेस आय थिंक हा असला पाहिजे. वन 192.168.196.134. ओके. येस. स्क्रीन विजिबल प्रॉपर्टी. Yes, sir. Yes. ओके. सो आपण एस एस एच काय केलंय?
तर ॲज अ द बी एम युजर ॲट आय पी ॲड्रेस टाकलाय बिकॉज हे लोकल नेटवर्कमध्ये सध्याचं जे आपलं नेटवर्क आहे ते कोणतं पण लाईन नॅटचा यूज करून आपण हे लोकल नेटवर्क इस्टॅब्लिश केलं आहे VMware मध्ये. ओके. सो त्याचा आय पी ॲड्रेस आपल्याला मिळाला 192.168.196.134. आपण त्या युजरला ऍक्सेस केलं, तिथनं आपल्याला सिस्टमची इन्फॉर्मेशन मिळाली. सिस्टम लोड, प्रोसेसेस, युसेज किती आहे. ओके. देन आपल्याकडे रॅम किती आहे आणि यूज किती होतं ते सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. ओके. देन आता हे जे सर्व्हर आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज रनिंग इनसाइड अ क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर लाईक AWS और Azure और GCP. आणि तुमचं हे जे टर्मिनल आहे हे टर्मिनल आपला लोकल सिस्टमचं आहे विंडोजचं. तर तुम्ही जे क्लाउडमध्ये जी रनिंग मशीन आहे तिला तुमच्या सिस्टमवरती ऍक्सेस करताय युझिंग SSH. SSH काय करतं तर तुमचं जे सर्व्हर आहे त्याच्या पोर्ट नंबर 22चा यूज करतो. आय थिंक 20. लेट्स सी कोणता आहे. सिस्टम TTL, systems TTL, then status, etc. जैसे आपल्याला हे दिलेलं आहे. प्रोसेस ID मिळाली आहे. पोर्ट नंबर. ओके. या पोर्टवरती आपण ऍक्सेस करतोय आणि लिसनिंग कोणत्या पोर्टवरती येते तर पोर्ट नंबर 22 वरती. सो बेसिकली काय होतंय, आपला जो एक क्लाउड आहे फॉर एक्झाम्पल, तिथं तुमचा सर्व्हर रनिंग आहे. ओके. हा क्लाउड मध्ये तुमचा एक सर्व्हर रनिंग आहे. देन इथं तुम्ही कुठेतरी आहे, हा तुमचा PC आहे. इथनं तुम्ही SSH ला ऍक्सेस करताय, ऍक्सेस रिक्वेस्ट करताय, जे की या क्लाउड मध्ये जात आहे. हे क्लाउड वरती एक सर्व्हिस आहे जिचं नाव आहे SSH, जी रन करते, लिसन करते पोर्ट नंबर 22 वरती. म्हणजे इथं एक पोर्ट ओपन आहे फॉर एक्झाम्पल, जे की लिसन करते रिक्वेस्ट, SSH रिक्वेस्ट साठी. जर SSH रिक्वेस्ट आली तर त्याचा रिस्पॉन्स या पोर्टवर ना रिटर्न केला जाईल. सो इथं आल्यानंतर फर्स्ट आपल्याला जेव्हा आपण SSH केलं त्यावेळेला आपल्याला पासवर्ड मागितला. सो व्हेरिफिकेशनचे मल्टिपल प्रोसेसेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड बेस करू शकता किंवा की व्हॅल्यू पेअर करू शकता, जे की आपण मोस्ट ऑफ द टाइम्स AWS सोबत यूज करणार आहे.
जेव्हा AWS होईल तेव्हा आपण की व्हॅल्यू पेअरचं प्रॉपरली एक्झाम्पल बघू. ठीक आहे. सो इथं आपल्याला पासवर्ड विचारला. पासवर्ड व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला SSH चा ऍक्सेस रिटर्न मिळाला. ओके. सो ते आपल्याला कुठे दिसते? ओके, इथं पोर्ट नंबर 22 वरती रन होते, लिसन करते, आणि इथनं जी आपण सर्व्हिस स्टार्ट झाली होती, देन ऍक्सेप्टेड पासवर्ड फॉर द VM फ्रॉम, हे माझ्या आता जो आपला लोकल सिस्टम त्याचा हा IP ऍड्रेस आहे 192.168.196.1. आणि ती जी कनेक्शन इस्टॅब्लिश झालंय ते झालंय इस्टॅब्लिश 64479 या पोर्ट वरती. ओके. सिमिलरली आपण सेम इथनं चेक करू शकतो. सिस्टम, हा सिस्टम सिटी करायला सुडो सिस्टम CTL रिमूव्ह करावं. स्टेटस SSH. सेम दाखवतं इथं पण कनेक्शन इस्टॅब्लिश वगैरे वगैरे. ओके. यस यस सर. तर सेम सिस्टम ही व्हेरीफाय करायचे तुम्हाला तर नॉट. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही कसं कनेक्ट करताय? आय थिंक मीटिंगचा टाइम संपत आहे. यस यस सर यस. हे तुम्हाला प्रॉपरली व्हिज्युअलाइज होतंय की एक्झॅक्टली तुमचा सर्व्हर कुठेतरी रनिंग आहे क्लाउड वरती आणि तुम्ही त्याला ऍक्सेस करताय. यस सर. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. बाकी आपण उद्या बघूया. मी मला हे हे व्हर्च्युअल ओराकल व्हर्च्युअल बॉक्स मध्ये करतो गिट बॅक मधून. सॉरी सॉरी. ओराकल व्हर्च्युअल बॉक्स मध्ये करतोय गिट बॅश यूज करून. ओके, काही इश्यू आहे का? म्हणजे प्रॉब्लेम येतोय का? नाही नाही. सो देन फाईन, कोणताही टूल यूज करू शकता, काही इश्यू नाही आहे. म्हणजे बेसिकली कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड झाली पाहिजे. ओके, की एक्झॅक्टली यस तुमचं यस. जे सर्व्हर आहे, सर्व्हर सोबत तुम्ही कम्युनिकेट करताय युझिंग तुमचं लोकल मशीन, ही गोष्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. बाकी तुम्ही गिट बॅश यूज करा किंवा व्हर्च्युअल बॉक्स, VMware किंवा हायपर व्ही, यस कोणतंही सर दुसरं यस. व्हर्च्युअल बॉक्सचं सॉफ्टवेअर यूज करा. दॅट इज नॉट द इश्यू. ओके, सो